नांदेड जिल्ह्यामध्ये अजूनही पाऊस सुरूच आहे। पुरात अडकलेल्या 250 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं आहे। एसडीआरएफ टीमला या ठिकाणी यश आलेलं आहे। 3 जणांचे मृतदेह सापडले, 2 जणांचा शोध सुरू आहे। 250 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलंय। 1 लाख हेक्टरपेक्षा जास्त शेती पिकांचं नुकसान झालंय। रात्री उशिरापर्यंत रेस्क्यूचे काम सुरू होते। नदीकाठच्या गावांना सुरक्षित स्थळी आता हलवण्यात आलेलं आहे। आपले प्रतिनिधी कमलाकर बिरादर आपल्या सोबत जोडलेले आहे। कमलाकर, आपण पाहतोय या ठिकाणी 250 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेला आहे। नदीकाठच्या गावांना सुरक्षित स्थळी आता हलवण्यात आलंय। काय अधिकची माहिती? नक्कीच बरोबर आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये मागच्या 3 ते 4 दिवसापासून पावसाने हाहाकार माजवलेला आपल्याला पाहायला मिळाले। नांदेडच्या 16च्या 16 तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे। त्यामुळे पिकांचं जे आहे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर जर बघितलं तर नदी नाले ओढ्यांना मोठा पूर आलेला सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला आहे। त्या ठिकाणी जर बघितलं तर अनेक जनावर जे आहेत, पशुधन जे आहे ते दगावल्याचं आहे। जवळपास जर बघितलं तर 125 पेक्षा जास्त पशुधन दगावलेले आहेत आणि 1 लाख हेक्टर पेक्षा जास्त पिकांचं जे आहे ते नुकसान झालेलं या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे। खरं तर हा आकडा जो आहे तो वाढण्याची शक्यता आहे। आणि दुसरीकडे जर बघितलं तर मुखेड तालुक्यातील जे लेंडी प्रकल्प आहे त्या ठिकाणी गळभरण झाल्यामुळं त्या ठिकाणी जे आहे ते पाणी आणलं गेलं आणि त्यामुळे जवळपास 9 गावं जे आहेत, 9 गावांना पाण्यानं वेढलेलं होतं। त्यामध्ये जवळपास 250 लोक, रावणगाव या ठिकाणचे 250 लोक त्या गावामध्ये अडकलेले होते। एसडीआरएफ च्या टीमने या सर्वांना रात्री उशिरापर्यंत कथक प्रयत्न करून त्या ठिकाणी जे आहे ते सुखरूप बाहेर काढलेले आहे। तर हसना या गावातील जवळपास 15 लोक त्या पाण्यामध्ये अडकलेली होती। त्यापैकी 8 लोक काल सायंकाळपर्यंत बाहेर आलेली होती। त्यानंतर जे आहे ते 7 लोक अडकलेली आपल्याला संध्याकाळपर्यंत जाणवली होती आणि त्यापैकी 2 जण जे आहेत ती दुसऱ्या मार्गाने बाहेर निघण्यात त्यांना यश मिळालेलं आहे। तर 5 जण अडकलेली आहेत। त्यापैकी 3 जणांचे मृतदेह सापडलेत, मात्र अजूनही 2 जणांचा जो आहे तो पत्ता लागलेला नाही। अजूनही जर बघितलं तर नांदेड जिल्ह्यामध्ये पाऊस सुरूच आहे आणि आता सुद्धा एसडीआरएफ टीम जी आहे अजून कुणी अडकलेत का याचा शोध घेण्यामध्ये आता सकाळपासून त्यांनी सुरुवात केलेली आहे। याकडे जिल्हा प्रशासनाची करडी नजर आहे। जिल्ह्याचे सर्व प्रमुख जे आहेत हे या ठिकाणी भेटी देत आहेत आणि सर्वांना जे आहे ते आधार देण्याचा प्रयत्न करतायत। मात्र नांदेड जिल्ह्यामध्ये हा हाहाकार, पावसाने घातलेला थैमान अजूनही थांबलेला नाही। जिल्ह्याच्या वरच्या भागामध्ये जर बघितलं तर लातूर असेल, हिंगोली असेल, परभणी असेल या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे। त्यामुळे आणखीन या ठिकाणी पूर येण्याची शक्यता आहे। इसापूर धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत, त्यामुळे पैनगंगा नदीला सुद्धा मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे। अशी परिस्थिती नांदेड जिल्ह्यामध्ये आता सध्या तरी आहे। जी, धन्यवाद कमलाकर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।